जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण वर्तुळ हे टॉपिक पाहू. वर्तुळाची त्रिज्या काय असते पहा. ही जी आहे ही तुम्हाला लाईन दिसते, ही वर्तुळाची त्रिज्या आहे. त्याला काय त्रिज्याला आपण आर म्हणतो. त्रिज्याला आपण आर म्हणतो. आता व्यास आहे. व्यास म्हणजे काय होते, वर्तुळाचे दोन त्रिज्या झाली. हा वर्तुळाचा केंद्र आहे. इथून ही आर झाली इथपर्यंत आहे ना. मग ही ही पण आर होती इथून. वर्तुळाचे व्यास म्हणजे काय होते, दोन आर आहे. चला समोर पाहू. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे होते पाय आर चा वर्ग. आणि वर्तुळाचा परिघ म्हटलं तर काय होते, 2 पाय आर. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हटलं तर काय होते, पूर्ण हा ज्या वर्तुळाच्या अंदरचा जेवढा भाग आहे हा वाला पूर्ण त्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणतो आपण. आणि परिघ म्हणजे काय, ही जी आउटर लाईन दिसते तुम्हाला, ही वर्तुळ जो कथ्था घात जी पेन चालली बा ही वाली, हा याच्या की जे पूर्ण वर्तुळ जो हा तयार होतो आउटर बाजू, ही होते वर्तुळाचा परिघ होते हा वाला. हा वर्तुळाचा परिघ असतो. हा परिघ कुठं काय मिळते, परिघ आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये व चाकाचा चाकावर प्रश्न येते बघा, त्यात आपल्याला परिघ कामी येते. पण त्या परिघाचं सूत्र आपल्याला वापर. वर्तुळ, आता वर्तुळ पाकळी पहा. वर्तुळ पाकळी ही हा आर आहे, हा दुसरा आर आहे, हा केंद्रक आहे ना. त्या केंद्रक म्हणजे जेवढा कोण होतो तेवढं याचं एक क्षेत्रफळ राहते. म्हणजे कसं होईल, पूर्ण वर्तुळाचं किती असते कोण, पूर्ण वर्तुळ हा 360 डिग्रीचा असतो. आणि समजा हा 90 डिग्रीचा असत तर आपल्याला मग काय सूत्रासोबत, मग समजा आपल्याला विचारलं वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे ना, वर्तुळ पाकळीची, हा आपल्याला कोण दिला असतो. मग आपल्याला पूर्ण क्षेत्रफळ काढल्यानंतर 90/360 लिहावं लागते. तर आपल्याला ह्या वर्तुळ पाकळी तेव्हा क्षेत्रफळ निघते. समोरचं गणित. आता गणित पाहू आपण. इथं काय म्हटलं आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. इथे आपल्याला त्रिज्या दिली आहे 7 सेंटीमीटर आहे ना. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय होते, पाय आर चा वर्ग. पायची किंमत किती असते, पायाची किंमत नेहमी 22/7 असते. आर किती आहे, आर 7 आहे, गुणिला 7चा वर्ग. आता ही 7चा वर्ग करायचा आहे का नाही, आपल्याला कॅल्क्युलेशन कमी करायचे आहे. काय करायला लागेल मग, 22/7 आहे ना, गुणिला 7चा वर्ग म्हणजे काय होते, 7 गुणिला 7. ह्या 7नी हा 7 काढला, 7 गुणिला 22, 22/7 होते 154. 154 चौरस सेंटीमीटर. त्याचं उत्तर हे येते. तर समोरचं गणित पाहू. इथे काय म्हणताय, एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे. पहा इथं व्यास दिलाय, व्यास दिलाय 14 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. आता क्षेत्रफळ काढायचे आपल्याला काढायचे त्रिज्या म्हणजे आर लागते. व्यास बरोबर काय होते, 2r होते आहे ना. मग 2r बरोबर 14 सेंटीमीटर, तर आर बरोबर 14/2 बरोबर 7. मग त्रिज्या 7 भेटली आहे ना. तर आता इथे काय होईल, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय सूत्र, पाय आर चा वर्ग आहे. मग पायची किंमत काय, 22/7. आर किती आहे, 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिला 7. या 7नी हा 7 घटला, 22/7 154 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक सी. समोरचं गणित पहा. आता आतापर्यंत आपण जे दोन गणित पाहिलं त्यावर आधारित हे गणित आहे. पण इथं काय विचारलंय, इथं आपल्याला क्षेत्रफळ दिलं आहे आणि वर्तुळाची इथं आपल्याला त्रिज्या विचारली आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे, 154 आहे. आता वर्तुळाची त्रिज्या विचारली आहे. मग इथं काय लिहायचं, वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र लिहा. सूत्र काय, पाय आर चा वर्ग काय बरोबर किती आहे, 154. 154 लिहा इथं. पायची किंमत आहे 22/7 गुणिला आर चा वर्ग बरोबर 154. आता आर चा वर्ग बरोबर 154 गुणिला 7. हे 7 वरती जाईल आणि 22 खाली. 22 आर चा वर्ग बरोबर 22/7 154, 7 गुणिला 7. आर बरोबर किती येईल, 7 गुणिला 7, एक 7 कमी होईल, तर आर गुणिले इथे किंमत 7. मग तुझ्या किती आहे, 7 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक बी. समोरचं गणित पहा. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय होते, पाय आर चा वर्ग बरोबर 616. पायची किंमत आहे 22/7 गुणिला आर चा वर्ग बरोबर 616. आर चा वर्ग बरोबर 616 गुणिला 7.
हे 7 वरती जाईल तिकडे आणि हे 22 खाली भागीला 22. आता इथे भाग किती होते 11 ने भाग देते 11 दुने 22, 11 पाची 55, 55 11 छकम 66 आले इथं 56 आले 56 भागीला 2 किती ते 28 होते 28 8 चा वर्ग बरोबर 28 गुणिला 7. एक तर तुम्ही 28 गुणिला 7 करा किंवा 28 ला 28 ची फोड करा 28 ची फोड करा 7 चोक 28 येते बघा 7 आले पाहिजे 7 गुणिला 4 गुणिला 7 आहे. आता ह्या 4 ची फोड करा 7 गुणिला 7 गुणिला 2 गुणिला 2 होते आहे ना आर चा वर्ग निघला हा आर चा वर्ग निघला. आता आपल्याला आर बरोबर आपल्याला काढायचा आहे त्रिज्या त्रिज्या काय होईल मग तुझ्या आरचा वर्ग म्हणजे 1 7 हा कटते 1 2 हा एक कटते 7 गुणिला 2 किती ते 14 होते. हे असंही निघते किंवा मग 28 सात करा किती होते 28 सात ते 28 सात होते आरचा वर्ग बरोबर 196 होते. मग आर बरोबर किती होईल तर अंडर रूट 196 तर अंडर रूट 196 ची किंमत येते 14. तुम्ही याही पद्धतीने करू शकता आणि याही पद्धतीने करू शकता. समोरचं गणित पाहू इथे काय म्हटलं एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती वर्तुळाचा परिघ म्हटलं तर काय होते 2 पाय आर आर किती आहे 14 आहे मग 2 गुणिला 22/7 गुणिला 14 7 1 7 7 दुने 14. आता इथे किती ते 22 गुणिले 2 44 44 दुने 88 88 सेंटीमीटर होते. ऑप्शन क्रमांक बी. समोरचं गणित पहा एका वर्तुळाचा व्यास 21 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची परिमिती किती ही परिमिती विचारली आपल्याला. आता वर्तुळाची परिमितीसाठी कोणतं सूत्र आहे 2 पाय आर आहे इथे आपल्याला व्यास दिलाय आता व्यास 21 आहे व्यास 21 आहे आपल्याला आर लागते मग व्यास बरोबर काय होते व्यास बरोबर 2 आर होते ना आपल्याला आर ची किंमत काढायची आहे व्यास किती आहे 21 बरोबर 2 आर तर आर बरोबर 21/2 आलं इथे 2. आता याला तुम्ही कॅल्क्युलेट करू नका 21/2 राहू द्या हा आता इथं काय सूत्र काय परिमितीचं 2 पाय आर आहे 2 गुणिला 22/7 गुणिला आर किती आला गुणिला 21/2 आला. या दोन्ही हा 2 घटला 7 1 7 7 त्रिक 21 22 गुणिले 3 किती होते 66 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक ए. समोरचं गणित पहा इथे काय म्हणताय एका सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे ते चाक 100 फेऱ्या पूर्ण करते तर सायकलने एकूण अंतर किती कापले. आता इथे काय सर्व मीटर मध्ये आहे आणि सर्व मीटर मध्ये आहे. आता पाहिजे इथे काय करायचं आपल्याला इथे आपल्याला करायचं आहे सायकलची त्रिज्या आहे ना त्रिज्या म्हणजे काय होता हा सायकलचा इथून हा आर आहे. आता हा ही जी आउटर बाजू आहे ही आउटर बाजू इथून पकडा आता या पॉइंट वरून पकडा ही चाकाची परिमिती होते है ना एक चक्कर पूर्ण केल्याने हे एक परिमिती होते है ना एक चक्कर पूर्ण म्हणजे एक परिमिती याची पहिली परिमिती चाकाची पूर्ण परिमिती अशा किती केल्या आणि 100 फेऱ्या केल्या 100 आहे. आता मग आपल्याला या चाकाची परिमिती काढावी लागेल मग कावाची चाकाची परिमिती 2 पाय आर आहे 2 गुणिला 22/7 गुणिला 35 करा काय इथे काय आहे 7 1 7 7 35 अरे 7 35 5 दुने 10 5 दुने 10 आणि 22 10 गुणिला 22 220 या चाकाची परिमिती काय झाली आहे 220 एक चक्कर मारला तर किती होईल 220 अंतर 220 सेंटीमीटर हा चालेल अशा केले किती मारल्या 100 फेऱ्या मग 220 गुणिला 100 करा मग येते ते 22,000 सेंटीमीटर. आपल्याला प्रश्नामध्ये उत्तर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता यासाठी काय करावं लागेल आपल्याला यासाठी आपल्याला मेजरमेंट माहित पाहिजे आहे ना मेजरमेंट. आता सांगा इथं एक साधारण सांगतो तुम्हाला मी पहा किलोमीटर असते किलोमीटर नंतर हेक्टो असते हेक्टो नंतर ते डेका असते डेका डेकानंतर मीटर असते मीटर नंतर डेसी असते डेसी नंतर सेंटी असते आणि तर मिली असते. 1 किलोमीटरला 1 लिहा हेक्टरमीटरला हे लिहा डेकाला
2 शून्य 1000, मीटरला 3 शून्य, डेसीला 4 शून्य, सेंटीला 5 शून्य आणि मिलीला 6 शून्य असते. आता आपल्याला इथं मीटरमध्ये विचारलंय आणि सेंटीमीटर मध्ये दिलाय पहा. मीटर आणि सेंटीमीटर. 1000 मीटर म्हणजे काय होते पाहता. 1000 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होते पहा. 2, 3, 4, 5 आले 5. हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कटले. म्हणजे 1 सेंटीमीटर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते आहे ना. आपल्याला किती दिलं इथं. आपल्याला दिलं आहे की 22,000 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय 100 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मग काय 100 बरोबर 1 मीटर. तर 22,000 सेंटीमीटर म्हणजे किती. माझ्याकडे काय होईल 22,000 गुणीला 1 होतील. हा एक एक तर भागीला हा 100 आहे. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले म्हणजे किती येते 220 मीटर. याचं उत्तर येते 220 मीटर. ऑप्शन क्रमांक ए. आता मित्रांनो आपल्याला सरळ माहित पाहिजे 1 किलोमीटर म्हणजे सॉरी 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हे आपल्याला माहित आहे ना. पण समजा आपल्याला किलोमीटर मध्ये विचारलं अंतर सेंटीमीटर मध्ये आलं आणि विचारलं किलोमीटर मध्ये तर हा आपल्याला चार्ट पाठ पाहिजे. समोरचं गणित पाहू. इथं काय म्हटलं आहे एका गाडीच्या चाकाची ज्या 70 सेंटीमीटर आहे ते चाक 500 फेऱ्या पूर्ण करते तर गाडीने किती किलोमीटर अंतर कापले. इथं सेंटीमीटर दिलाय आणि इथं किलोमीटर मध्ये विचारलाय आहे ना. एक मिनिट. पहा. इथं काय होईल इथं आता हे जे चाक आहे गाडीचे चाक हे गाडीचे चाक आहे ना आहे आउटर बाजार आहे ना म्हणजे आपल्याला ह्याची पूर्ण परिमिती काढावं लागेल. एक चक्कर म्हणजे एक परिमिती होते परिमिती. आता परिमिती सूत्र काय आहे 2πr आहे म्हणजे 2 गुणीला 22/7. चाकाची त्रिज्या किती आहे ही त्रिज्या इथून ही आहे 70 सेंटीमीटर आहे. मग गुणीला 70 करा. इथे किती आहे मग 7 1 7 7 आहे 70. इथे किती येईल मग 220 गुणीला 2 म्हणजे 440 440 याला काही सेंटीमीटर. याने किती मारल्या फेऱ्या 50. एक फेरी आहे 440 सेंटीमीटरची. मग 500 फेऱ्या किती होईल 440 गुणीला 500 करा. किती 3 शून्य देऊन द्या 1 2 आणि 3. 5 चौक 20 शून्य 8 4 2 5 चौक 20 2 22. हे किती झाले 2,20,000 सेंटीमीटर आहे ना. आपण मागच्या गणितात पाहिलं होतं इथं इकडे. इथं आता काय आपल्याला इथं आपल्याला विचारलं आहे किलोमीटर मध्ये आणि इथं विचारलं होतं मीटर मध्ये. आता इथे किलोमीटर मध्ये आहे किती आहे किलोमीटर 22,000 2,20,000 आहे ना. सेंटीमीटर आहे मग इथे किती आहे 0.5 किती 2.5 म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे पहा आता कसं होईल मग 1 किलोमीटर आपल्याला काढायचं आहे 1 किलोमीटर आणि सेंटीमीटर. इथं काय होईल 1 वर 5 शून्य बरोबर 1 किलोमीटर आहे. तर आपल्याला हे सेंटीमीटर मध्ये झालं ना. इथं पहा सेंटीमीटर मध्ये 1 वर 5 शून्य म्हणजे 1,00,000 सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर होते. आता आपल्याला इथे पाहायचं आहे 1,00,000 सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर. तर 2,20,000 सेंटीमीटर म्हणजे किती किलोमीटर. तर इकडे काय होईल 2,20,000 गुणीला 1 भागीला 1,00,000. इथे किती शून्य 4 शून्य घडले झाले 22 गुणीला 1 22च राहते 22 भागीला 10 बरोबर 2.2 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक ए. समोरचं गणित पहा इथे काय म्हटलं आहे 14 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार बागेभोवती तारेचे कुंपण घालावायचे आहे. कुंपणाचा खर्च 50 रुपये प्रति मीटर असल्यास एकूण खर्च किती आहे. या गणितात आपल्याला किती ताराचे कुंपण करायचे हे बघा तुम्हाला झाडं दिसत आहे झाडं त्या झाडाची इथं आपल्याला तारेचं कुंपण करायचं.
सांगितलं इथं कुंपण करायचं आहे म्हणजे काय एक पदर सांगितलं की नाही तर एक पदरी पाहिजे. तर एक पदरी लिहा, एक पदरी पाहिजे का लिहिण्यात चुकलं इथं. आता एक ह्या हे जे गोल आहे त्या गोलच्या अंदर पूर्ण आपल्याला एक पदरी तारेचं कुंपण करायचं. आता हा गोल तारा आपण ज्या याला कुंपण करू तर तार पण हा गोलच राहील ना. म्हणून आपल्याला इथं काय करायला लागेल, इथं आपल्याला वर्तुळाची परिमिती काढावी लागेल. कारण की पार्क तो बाग आहे वर्तुळाकृती आहे. मग काय परिमिती काढावी, 2 पाय आर हे सूत्र आहे वर्तुळाची परिमिती. 2 गुणिला 22/7 गुणिला आर किती आहे 14. म्हणजे 7 एक 7, 7 दुने 14, 22 दुने 44 दुने 88. आता 88 मीटर ही परिमिती निघली या पार्कची. आणि या पार्कला एकच पद्धतीत आपल्याला करायचं आहे. मग काय होईल, 28 गुणिला किती लागला आपल्याला एका पदराचा 28 मीटर लागत आणि कुंपणाचा खर्च काय आहे ₹50 प्रति मीटर. मग काय होईल 88 गुणिला ₹50 करा. मग काय येईल 0. आता 45 शून्य हाते 4 इथे येते ₹4400 खर्च येते एक पदरी दाराचा येते. समोरचं गणित पाहू. इथे काय म्हटलं आहे एका वर्तुळाकार पाय. हे गणित समजलं मित्रांनो, एक पदरी दार होतं इथं. आता याचवर आधारित दुसरं समोरचं गणित आहे पहा. हे गणित पेपरमध्ये येते. इथे पहा काय म्हटलंय एका वर्तुळाकार जागेचे क्षेत्रफळ 616 चौरस मीटर आहे. तर त्या जागेचा व्यास किती मीटर आहे. आता आपण इथे काय काढायचं आहे, जागेचे क्षेत्रफळ दिलं आहे म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय पाय आरचा वर्ग जे 616 आहे 616. मग इथे काय येईल 22/7 गुणिला आरचा वर्ग बरोबर 616. आरचा वर्ग बरोबर 616 भागिला 22 गुणिला 7. इथे किती येईल मग, इथं 11ने भाग दिले मगाशी पाहता पण हे गणित. 11 दुने 22, 11 पाची 55, 11 पाची पण 11 छक्कम 66. आता इथे बे एक बे 28 इथं आले 28 गुणिला 7 हा आरचा वर्ग आला. आपल्याला आरचा वर्ग काढायचा आहे. मग का करू, एक तर 28 गुणिले 7 करून आरचा वर्ग काढा किंवा का करा सर्व आपण वर्ग संख्या करू. इथे काय 7 गुणिला 4 गुणिला 7 केले 7 चौक 28 होते. 7 गुणिला 7 हे 4 आहे. 4 का होते 2 गुणिला 2 होते. इथं हा आरचा वर्ग आला, हाही आरचा वर्ग आला. आता आर बरोबर काय होईल, एक 7 इथल्याकडे हा 2 कडे म्हणजे का 7 गुणिले 2 14. आर किती आला 14 आला. आपल्याला व्यास विचारला, व्यास म्हणजे काय होते पूर्ण ही इथून इथपर्यंत. मग 2 आर, हा आर किती आहे 14, हा आर किती 14, 14 दुने 28. आता व्यास म्हणजे काय होते, व्यास बरोबर 2 आर. 2 गुणिला आर किती आला 14 आला. मग किती 14 दुने 28 ऑप्शन क्रमांक बी. समोरचं गणित पहा, एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता क्षेत्रफळासाठी आपल्याला काय इथं त्रिज्या पाहिजे, त्रिज्या दिली आहे का नाही तर इथे वर्तुळाचा परिघ दिलाय. मग वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय, वर्तुळाचं परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर आहे. 2 पाय आर ची किंमत किती आहे 44 आहे. 2 गुणिला 22/7 गुणिला आर बरोबर 44. आणि इथे काय येईल आर बरोबर 44 गुणिला 7 भागिला 2 आणि 22 खालीच येईल 2 गुणिला 22. 22 एक 22, 22 दुने 44. त्या दोन्ही हा 2 घडला. आर ची किंमत आली आहे 7. आर ची किंमत किती आली 7. आपल्याला आता काय विचारलं आहे, आता आपण ह्या वर्तुळाची परिमिती काढली ही वाली. परिमितीवरून आपण या ही परिमिती किती आहे त्याच्यावरून आपण आर काढला. आर किती आला इथं, आर आलाय 7. आर 7 आहे. आता आपल्याला आर 7 आहे, आर 7 आहे. आता आपल्याला पुन्हा एक क्षेत्रफळ आहे, हे जे आपण क्षेत्रफळ जांभळ्या कलर मधलं हे आपल्याला काढायचं आहे. मग काय होते वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय पाय आरचा वर्ग. पायची किंमत किती आहे 22/7 गुणिला आर किती आला 7 चा वर्ग. मग इथे 22/7 गुणिला 7 गुणिला 7. 7 7 काटले 22 7 किती होते 154 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक बी समोर. इथे काय म्हटलंय 28 मीटर व्यास असलेल्या वर्तुळाकार बागेभोवती
4 पदरी तारेचे कुंपण घालवायचे आहे. आता आपण हा वाला पार्क पहा. हा पार्क आहे, याच्यात 4 पदरी आहे ना. हा वर्तुळाकृती आहे, 4 पदरी करत असा. 1, हा 2, 3 असं आपल्याला पूर्ण आणि तर 4. मग असे किती वर्तुळ बनत आहे? 4 वर्तुळ बनत आहे ना. मग अशा नंतर आपण पाहिलं एक पदरी तार होता. इथे आपल्याला 4 पदरी तार करायचं म्हणजे किती किती असे वर्तुळ बसल? 4. मग पहा 4 वर्तुळ बसत आपण सॉल्व्ह करू आता. इथे काय म्हटलंय आपल्याला तार लावायचा कुंपण, तर मग आपल्याला वर्तुळाची परिमिती काढावी लागेल. वर्तुळाची परिमिती म्हणजे काय? 2 पाय आर. 2 गुणिला 22/7 गुणिला आर किती आहे? 28. 7 1 7 7 चोक 28 आले इथं. इथे काय होते मग 2 गुणिला 22/4 ही काय निघली? परिमिती निघली आहे ना. मग आता इथं काय होईल? परिमिती काढा. इथे काय होईल मग 4 दुने 8 2 गुणे 4 8 22 गुणिला 8 ते 8 दुने 16 6 हातचा लाईक 8 दुने 16 ने 17 176 होते. 176 एका तारेची परिमिती निघली. असे आपल्याला 4 लागते. किती लागते? असे आपल्याला 4 असे आपल्याला 4 लागते. मग काय होईल मग 176 गुणिला 4 पदरी झालं 4 सर्कल झाले म्हणजे 4 परिमिती झाल्या. 4 गोल तार आपल्याला लागते. मग इथं आपण 4 लिहिले. काऊन 4 लिहिले बघा? एक पुन्हा सांगतो तुम्हाला. हा झाला हा 176 मीटर तार झाला हा पहिला. दुसरा तार, तिसरा तार आणि हा चौथा तार. हा पहिला तार 176, दुसरा 176, तिसरा 176 आणि चौथा 176. असे आपल्याला 4 176 मीटरचे तार लागते. म्हणून आपण इथं गुणिला 176 गुणिला 4 गुणिला किती? एका तारेचा दर किती आपल्याला? हा 30 मीटर. एकूण तार किती मीटर लागला आपल्याला? 176 गुणिला 4 करा. 6 चोक 24 4 हातचे आले 2 4 7 चोक 28 28 2 30 शून्य हातचे 3 4 1 4 4 आणि 3 7 आहे. 6 चोक 24 4 हातचे 2 28 30 शून्य हातचे 3 4 1 4 704 मीटर तार आपल्याला लागेल. 1 मीटर ताराची किंमत किती आहे? 1 मीटर ताराची किंमत 30 रुपये आहे. मग काय होईल? 704 गुणिला 30 रुपये मीटर तार आहे. आपल्या 704 मीटर तार लागत आहे. नाही तर गुणाकार करा. 0 4 1 12 2 हातचाला 1 हातचं 0 3 0 3 0 0 आणि ते 1 येते. 7 1 21 त्याला 21,120 आहे का इथं? अठ्ठ्याऐंशी 7 1 7 728 4 2 8 8 2 16 8 1 2 पाय 8 आहे ना. ते का चुकलं? 28 आहे इथं आपण 28 दिले. 7 चोक 28 88 88 गुणिला 2 176 176 176 गुणिला किती? 4 पदरी तार आहे ना. 4 पदरी तार केला आपण मग किती आलं? 704 आलं. 704 तिनं 3 केलं. तिला 3 हा इथे तिथं 21,120 ऑप्शन म्हणजे नाही तिथे 21,120 येते. ऑप्शन लिहिण्यात काहीतरी चुकलं आहे इथं. तरी इकडे पाहून घेऊ थांबा. 28 सेंटीमीटर आहे. 2 गुणिले 22 7 गुणिले 28 आणि इथं 728 अरे इथं व्यास दिलाय वाटतं. हा ते मित्रांनो व्यास दिला आहे. मी व्यासाला का गेली इथं त्रिज्या पकडली. इथं व्यास दिला आहे. 1 मिनिट. आता समजा 28 सेंटीमीटर 28 सेंटीमीटर समजा एक त्रिज्या असती तर उत्तर किती आलं असतं याचं? 28 सेंटीमीटर त्रिज्या आली असती तर उत्तर असतं याचं असतं
21,120 आलं असतं आहे ना. इथं मी व्यास पाहिलं, इथं आपण मिळाला व्यास दिला, इथे मी त्रिज्या पकडली व्यासला. चला सॉल्व्ह करू पुन्हा एक वेळा. तर आपल्याला 2 गणित झाली का. आता इथं आपल्याला ह्या व्यास पहिलं गणित आपण का पकडलं, हे पहिलं गणित आपण त्रिज्याने पकडलं, त्रिज्याने उत्तर आलं ते. आता आपण त्रिज्या आर बघू आहे ना. आर किती, आर आपण बघू आता. पहिली आपण आर 28 पकडली, आता आपण आर 14 पकडू. जो व्यास दिलाय तो व्यास किती आहे, आर आहे. व्यास किती आहे, व्यास बरोबर आहे 28, तर आर बरोबर किती मी 14 होते है ना. व्यास बरोबर 2r. आता इथे आपल्याला वर्तुळाची परिमिती काढायला लागेल. 22 काय वर्तुळाची परिमिती 2πr आहे ना, म्हणजे 2 गुणिला 22/7 गुणिला 14. 7 1 7, 7 2 14. इथे किती येते मग 88 या वर्तुळाची परिमिती येते. असे आपल्याला 4 बदल करायचे आहेत, म्हणजे असे आपल्याला 4 वर्तुळ करायचे आहे. मग काय होईल 88 गुणिला 4. तार किती लागल 832 ची 2 हातच्याले 3, 832 ही 2 हातच्याले 3, 832 आणि 3, 32 आणि 35 किती लागल 352 मीटर तार आपल्याला लागेल. एकूण हा ताराची किंमत किती आहे 30 रुपये मीटर. मग 352 गुणिला 30 रुपये प्रति मीटर आहे, तर 352 मीटरला किती लागेल मग 352 गुणिला 30, 3 3 दुने 6, 3 5 15 5 हातचाला 1 आलं, 3 3 9 1 10, किती आलं 10,560 आलं. समजलं मित्रांनो. मगाशी इथं मी चुकी त्याला त्रिज्या घेऊन टाकली व्यासला. गणित वाचताना थोडं बरोबर वाचा. त्रिज्या त्रिज्या किती होती, त्रिज्या 14 होती. मग माझं उत्तर येते 10,560. इथे येते 10,560. समोरचं गणित पाहिलं, एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवली तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्क्यांनी वाढ होते. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ पहिलं वर्तुळ आहे, हे दुसरं वर्तुळ आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, पाय आरचा वर्ग. पाय आरचा वर्ग. आपण समजा पहिल्या वर्तुळात त्रिज्या 10 घेतली, मग आर बरोबर 10, 10%ने वाढली, मग इथे किती आर 10/11 होईल. मग काय होईल 22/7 गुणिला 10चा वर्ग आणि 22/10 गुणिला 11चा वर्ग. 22/7 ने 22/7 हा पूर्ण पाय कटला. मग 10चा वर्ग किती 100, 11चा वर्ग 121. क्षेत्रफळात कितीची वाढ झाली 21. मग 100 वर 21 वाढले म्हणजे किती 21%नी वाढ झाली. ऑप्शन क्रमांक सी. समोरचं गणित पहा. ते काय म्हटलं पहा, 28 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वर्तुळातून एका वर्तुळ पाकळीची अशी कापून वेगळी केली जाते की तिचा केंद्र कोण 90चा आहे. म्हणजे हा कोण जो आहे हा 90चा आहे. कापून इथं अलग केली आहे. तर या कापलेल्या वर्तुळा पाकळी क्षेत्रफळ किती, आपल्याला याचे क्षेत्रफळ विचारले आहे ना. मग सांगा त्रिज्या किती आहे, त्रिज्या म्हणजे आर. आर किती आहे 28 आहे. आर आहे 28. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय होते पाय आरचा वर्ग, म्हणजे 22/7 गुणिला 28 गुणिला 28 आहे. 7 1 7, 7 चोक 28, 22 गुणिला 4, 22 गुणिला 4 गुणिला 28 हे क्षेत्रफळ. पूर्ण वर्तुळाचा निघला. हा किती आहे 90 डिग्रीचा आहे ना, हा 90 डिग्रीचा आहे. मग आपल्याला हा वर्तुळ पूर्ण कितीचा असतो 360 डिग्रीचा असतो. मग 90/360 करा. 0 0 हा कटला. 9 1 9, 9 चोक 36, 4 1 4, 4 आणि 4 कटला. मग काय 22 गुणिला 28, 28 दुने 56 ची 6 हातच्या आले 5, 28 दून 56, 56 आणि 5 61, ही 616 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक बी. समोरचं गणित पहा. इथे काय म्हटलं पहा, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. या बागेच्या बाहेरून 7 मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. ही जी आहे ही बाग आहे, याची त्रिज्या किती आहे, हा 21 मीटर आहे ना. ह्या बाहेरून म्हणता इथून हा गोल गोल रस्ता काय बाहेरून पार केला, गोल पार काय त्याला गोलच रस्ता करायला लागेल ना. एवढी आपल्या त्रिज्या रस्ता वाढवा किती 7 मीटर रुंद.
आहे 7. बाहेरून करायचं आहे, मग इथून सांगा ह्या केंद्रापासून हे अंतर किती होईल? 21 आणि 7 हे 28 होते. मग आपल्याला 28 एका वर्तुळाची त्रिज्या आहे 28 आणि एका वर्तुळाची त्रिज्या आहे 21. या 28 वाल्या वर्तुळामधून 21 वाल्या वर्तुळाची आपल्याला त्रिज्या वजा करावी लागेल. मग काय होते? वर्तुळाचे क्षेत्रफळ पहा. काय होते? पाय आरचा वर्ग वजा पाय आरचा वर्ग. पहिलं आपण हे घेऊ, नंतर आपण हे घेऊ. पायाची किंमत आहे 22/7 गुणिला 28 गुणिला 28 वजा 22/7 गुणिला 21 गुणिला 21 आले. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ना. इथं कॉमन काय 22/7 22/7 आहे ना. मग आपल्याला काय करायचं आहे? इकडे पहा 22/7 कॉमन घेऊन घ्या. घेतला 28 चा वर्ग किती होतो? 28 चा वर्ग होतो 784. 28 चा वर्ग होतो 784 वजा 21 चा वर्ग 441. अरे 400 इथे किती राहील मग? 3 3 4 3 हे 343 राहते आहे. 343 गुणिला 22/7 करा. आता इथे किती येते मग? 22/7 आहे. 7 चोक 28 7 चोक 28 आलं. ते किती 7 चोक 28 6 7 9 63 ते 22 गुणिला 49 येते. किती रे? 22 गुणिला 49. 22 गुणिला 49 किती झालं मग? इथे येते 22 गुणिला 49 करा आता. 49 गुणिला 22 9 18 8 चा 4 9 8 1 9 0 द्या 8 आणि 9 8 7 8 चा 1078 त्याचं रस्त्याचं क्षेत्रफळ ते ऑप्शन क्रमांक. समोरच्या मित्रांनो पुन्हा एक वेळ सांगतो का? इथे काय म्हटलंय? वर्तुळाच्या बाहेर है ना, हा जो आहे 21 सेंटीमीटर 21 मीटर त्रिज्या असलेला हा पार्क आहे, बाग आहे ना. याच्या बाहेर आपल्याला हा रस्ता बनवायचा आहे. हा पॉईंट मीटर हा रस्ता बनवायचा आहे. किती मीटर रुंद आहे? हा 7 मीटर रुंद आहे इथून. मग इथून हा पहिली त्रिज्या किती? जुन्या वर्तुळाची त्रिज्या 21 होती आणि आपण 7 मीटरचा रस्ता वाढवतो म्हणजे नवीन किती होईल? एका वर्तुळाची त्रिज्या 28 येईल आणि एकाची किती होईल? 21 होईल. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आपण काय घेतलं? R1 घेतला 28 आणि R1 घेतला 21. मग का पाय आर स्क्वेअर वर्ग तुझा पाय आर स्क्वेअर म्हणजे मोठ्या वर्तुळामधून लहान वर्तुळाचे आपण वजा केले. मग काय होते? सॉल्व्ह करू आपण. आता हे तुम्ही असं सॉल्व्ह करा किंवा असंही सॉल्व्ह होते पहा. 7 1 7 7 चौक 28 44 गुणिला 28 वजा 7 1 7 7 1 21 22 गुणिला 63. याचं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन हेच होते किती होते? 1078. समोरचं गणित तो इथे काय म्हटलंय पहा. त्याच प्रकारचं गणित आहे. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. या बागेच्या आतील बाजूने 7 मीटर आतील बाजूने म्हणताय आहे ना. हा जो पार्क आहे हा कितीचा आहे? हा ही त्रिज्या आहे पूर्ण 28 सेंटीमीटर आणि ही किती 7 मीटर रुंद रस्ता हा 7 रस्ता करत आहे म्हणजे त्रिज्या इथून 7 मीटर आपल्याला कमी करावी लागेल एवढी. मग हा किती येईल? ही 21. आता इथं काही आपल्या रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलंय आज पुन्हा. इथे किती पुन्हा? इथे किती? पुन्हा तेच व्हायला लागेल आपल्याला. आता जे आपण मागच्या गणितामध्ये केलं तिथे काय केलं आपण? पाय पाय आर आहे ना. एक आर आहे 28 आणि एक आर आहे 21. 28 म्हणून 21 आर आपण वजा केली पहा त्या गणितात का केलं आपण? 28 म्हणून आपण वजा केली पहा 28 आर. इथे आले होते मग 22/7 कॉमन घेतले. 28 चा वर्ग 784 21 चा वर्ग 441 एकदा आपण वजा केले 343 आले. 7 ने या 343 ला भागिले 49 आले. 49 गुणिले 22 इथे 1078 आलं. याच प्रकारचा एक गणित आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ इथे संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.